सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर आता सकाळची वेळ आहे. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज सुरुवातीला मी लवकर उठल्यानंतर अगोदर देवपूजाच करते, कारण किचनमध्ये खूप प्रसन्न असं वातावरण राहतं पूजा वगैरे केल्यानंतर. आणि मग काय होतं, पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सुद्धा किचनमध्ये मस्त वाटतं. आणि चपात्या वगैरे झाल्या होत्या माझ्या, तर मी भाकरी टाकते. रोज माझ्यापुरती एकच भाकरी टाकते, म्हणजे आमच्याकडे फक्त मीच एकटी भाकरी खाते. खाल्ली तर माझी मुलगी खाते, नाहीतर भाकरी कुणीच खात नाही. तिला दूध असले तर भाकरी लागते. तर मग मी आज ताक पण बनवलं होतं. तर ताक बनवून त्याचं जे लोणी निघतं ना, त्याचं तूप पण लगेच बनवून घेतलं होतं, कारण राहिलं ना फ्रीजमध्ये तसंच ठेवलं ना मला आठवणीत राहत नाही आणि त्याच्यामुळे खराब होऊन जातं. त्याच्यामुळे लगेच मी कढवून घेत असते. आणि त्याच्यामध्ये काय केलं, मी जी मला बनवलेली होती भाकरी त्याच्यातली अर्धी भाकरी मी पातेल्यामध्ये पूर्ण चुरून घेतली होती. आणि अशा पद्धतीचं खाण्याची सवय आम्हाला अगोदरपासूनच आहे, म्हणजे लग्न अगोदरपासूनच आहे. तर आम्ही 5 भावंडं होतो. तर आमची आई अशा पद्धतीचं चुरून आम्हाला 5ही भावंडांना खायला द्यायची आणि आम्हाला खूप आवडायचं आणि तेव्हापासूनच आम्हाला सवय लागलेली आहे. आणि ते खूप लहानपणाची सुद्धा अशी आठवण येते काहीतरी. मग नंतर काय केलं, माझ्यासाठी भाजी वगैरे ठेवली नव्हती मी. तर भाजी सर्व टिफिनमध्ये टाकून घेतली होती, सर्वांना टिफिनमध्ये दिली होती, कारण मिस्टरांना शनिवार वगैरे असतो ना आज. आणि परत 4च्या वेळेला आमच्याकडे मोठा पाऊस पडला होता आणि वातावरण खूप छान थंड झालं होतं. तर म्हटलं चला आता थोडासा चहा प्यावा. तर कितीही प्रयत्न करते चहा सोडून द्यायचा, पण चहा काही सुटत नाही. म्हणून आज काय केले, चहा गुळाचाच बनवले, कारण साखरेनं खूप वजन वाढतं असं म्हणतात. त्याच्यामुळे चहा पूर्ण उकळून घेतला आणि नंतर गॅस बंद करून मी गूळ टाकून घेतला आणि पूर्ण मिक्स करून घेतलं स्पूननं. आणि चहा माझ्यापुरताच थोडासाच बनवते, जास्त बनवत नाही चहा मी. आणि चहा वगैरे बनवून झाल्यानंतर चहा घेतला आणि मला चहा आतमध्ये प्यायचाच नव्हता, मला चहा बाहेर येऊन प्यायचा होता. तर या सर्वजण चहा घ्यायला तर आज केला आहे गुळाचा चहा. एकदम मस्त छान लागला बरं चहा. मला वाटत होतं कसा लागतो की, पण प्रत्येक वेळेस माझ्या चहा फुटायचा, कारण आज चहा फुटला वगैरे नव्हता माझा, कारण वेगळ्याच पद्धतीनं चहा केला होता आज. तर मस्त वातावरण आहे. तर या चहा प्यायला. तर भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत